Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 10th lecture about arithmetic progression, and this is the part of video series of lectures about SSC mathematics. So in the ninth lecture we have discussed some problems from the final exercise. Okay, now we will study some more graded problems. See what is given here now is this ninth problem we will discuss. See, divide 207. What they have asked is divide 207 into three parts. Means this is the problem number 9 from page number 80. Okay, they are telling you that divide 207 into 3 parts. In 3 parts I have to divide this. याचाच अर्थ काय झाला, तो 207 ही संख्या अशी तुम्हाला ब्रेक करायची आहे 3 भागांमध्ये की त्याची बेरीज 207 येईल. लक्षात घ्या. सच दॅट ऑल पार्ट्स आर इन एपी. म्हणजे काय होईल, समजा आता तुम्ही थोडक्यात काय झालं की ह्या 3 संख्याची बेरीज 207 आहे की ज्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहे इन 3 पार्ट्स वेअर द नंबर्स आर इन एपी. वेअर द नंबर्स आर इन एपी हे दिलेलंच आहे आपणाला. नंबर्स ओके, नंबर्स आर इन एपी. आता हा 3 संख्यांचा एपीचा प्रॉब्लेम झाला. सो लेट द नंबर्स बी. लेट द नंबर्स बी. मी तुम्हाला सांगितलंय 3 संख्यांच्या संदर्भात असेल प्रॉब्लेम तर काय घ्यायचा, 4 असतील तर काय घ्यायच्या, 5 असतील तर काय घ्यायच्या. तर 3 असतील तर आपण काय घेतो नेहमी, ए मायनस डी, ए अँड ए प्लस डी. ठीक आहे. नाउ गिवन इज ए मायनस डी प्लस ए प्लस डी. This is equal to 207. So what will happen whenever I add this minus d plus d gets cancelled. 3a is equal to 207. मग तुमचं a किती होणार, 207 भागिले 3. बरोबर ना. म्हणजेच किती होणार, 3 × 18, 2 उरले, 2वर हा 7 27 म्हणजे 3 9 27. म्हणजे त्या a ची किंमत 69 झाली. म्हणजेच आता सो द नंबर्स आर काय सांगता येतील मला, नंबर्स ए वजा डी, ए अधिक डी असे आपण घेतले. सो दे विल बी 69 मायनस डी, देन 69 आणि 69 प्लस डी. पुढे काय दिलंय बघा की अँड प्रॉडक्ट ऑफ द 2 स्मॉलर पार्ट्स विल बी 4623. प्रॉडक्ट ऑफ 2 स्मॉलर पार्ट्स म्हणजे आता ह्यातले स्मॉलर पार्ट्स कुठले असणार, तर 69 मायनस टी आणि 69 यांचा गुणाकार त्यांनी सांगितलंय. प्रॉडक्ट म्हणजेच प्रॉडक्ट. सो प्रॉडक्ट ऑफ 2 स्मॉलर पार्ट्स म्हणजे सो ॲज वी कॅन से ॲज प्रॉडक्ट ऑफ 2 स्मॉलर पार्ट्स. प्रॉडक्ट ऑफ 2 स्मॉलर पार्ट्स is what is given to you as 4623. 4623. that is 69 वजा डी गुणिले 69. हे किती होणार म्हटलंय त्यांनी, 4600. इथे गुणाकार चिन्ह 4623. म्हणजेच मी जर हा वरचा पार्ट इरेज केला तर आपणाला ते पुढचं काम तिथे करता येईल. बघा म्हणजे काय होणार आता, 69 वजा डी हा ब्रॅकेटमध्ये आहे गुणिले 69 म्हणजे 4623 आहे. त्यामुळे मला काय लिहिता येईल, 69 मायनस डी ही जी क्वांटिटी आहे दॅट विल बी 4623 डिव्हायडेड बाय 69. मग 23 ने भाग जातो याला, 23 त्रिक 69 आणि वर पण जाईल 23 दुणे 46 आणि इथे 0 असणार म्हणजे 201 होईल. मग आता हे काय झालं बघा, दिस इज इथे 201 आलं म्हणजे सो दिस इज 201 भागिले 3 म्हणजेच किती झाले, 201ला मी 3 ने भागल्यावर किती येणार बघा, 3 × 18 येणार आणि 2 उरले, 2वर 1 म्हणजे 21, 3 × 7 = 21, 67 हे तुमचं
69 वजा डी आलं, लक्षात घ्या. सो 69 मायनस डी इज इक्वल टू 67. दॅट मीन्स व्हॉट? 69 मायनस 67 दॅट इज इक्वल टू 2 इज इक्वल टू डी. त्यामुळे कॉमन डिफरन्स त्याचा 2 आला. सो ॲक्च्युअल नंबर्स विल बी, सो रिक्वायर्ड नंबर्स काय असणार बघा? 69 वजा डी, 69 आणि 69 अधिक डी, म्हणजेच काय होणार? 69 वजा 2, 69 आणि 69 अधिक 2, म्हणजेच काय झाले? 67, 69 आणि 71. बघा, या तिघांची बेरीज जर तुम्ही केलीत, हे व्हेरिफिकेशन आहे फक्त. 7 आणि 9 16 आणि 1 17, 17चे 7 हातचाला 1 नि 7, 8 नि 6, 14 नि 6 20, म्हणजे बेरीज 207 आहे. आणि ह्या दोन संख्यांचा जर गुणाकार केला, स्मॉलर ऑफ द टू, तर 7 9 63, म्हणजे ते हा गुणाकार येईल तुमचा, कारण शेवटी एकम स्थानी 3 येत आहे, म्हणजे ते व्हेरीफाय करतायत. आणि पहिली कंडिशन तर व्हेरीफाय झालीच. सो अशा प्रकारे ही जी काही दिलेली सिच्युएशन असेल त्याचं गणितीय परिभाषेमध्ये आपण रूपांतर करणं महत्त्वाचं आहे. ते आपणाला समजलं पाहिजे. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टूड दिस प्रॉब्लेम. नाव वी विल गो फॉर प्रॉब्लेम नंबर 10. Problem number 10 from that page is 80 page number 80 of this book. आता काय म्हटलंय बघा, त्यांनी 10वा प्रॉब्लेम. देर आर 37 टर्म्स ऑफ इन एन AP. AP contains 37 terms. AP contains 37 terms. The sum of 3 terms placed exactly at the middle. Sum of 3 terms placed exactly at middle. Placed exactly at middle is 225 and the sum of last 3 terms is 429. ही एक कंडिशन दिली आहे तुम्हाला. ही दुसरी कंडिशन दिलेली आहे. काय आता? सम ऑफ लास्ट 3 terms is 429. तर तुम्हाला विचारलंय की ती AP लिहा. आता आधी लक्षात घ्या, ह्याचं जर चांगलं ॲनालिसिस तुम्ही केलं तर तुमच्या असं लक्षात येईल एकूण 37 टर्म्स आहेत. म्हणजेच काय बघा, T1, T2 एटसेट्रा, T3 अँड सो ऑन. शेवटी काय टर्म्स? T35, T36 36वी टर्म आणि T37. तर 37 टर्म्स असल्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की 19th टर्म इज मिडल टर्म. बरोबर ना? 19वी टर्म जी असणार आहे ना, त्याच्या मागे 18 टर्म्स असतील आणि नंतर पण 18 टर्म्स असतील, कारण एकूण टर्म 37 आहेत. त्यामुळे T19th टर्म इज मिडल टर्म. बरोबर? म्हणजेच काय होणार बघा, T18, T19 आणि T20 ह्या ज्या 3 टर्म्स आहेत. आता एकूण 37 टर्म्स असल्यामुळे T18च्या मागे 17 टर्म्स आहेत. बघा, इथे 17 टर्म्स आहेत. हा एक कप्पा झाला आणि ह्या 20च्या पुढे 21 पासून 37 पर्यंत म्हणजे 17 टर्म्स आहेत. म्हणजेच या 3 मधल्या टर्म्स झाल्या. त्यांनी काय म्हटलंय? सम ऑफ 3 टर्म्स प्लेस्ड एक्झॅक्टली ॲट मिडल. म्हणजेच त्या कुठल्या टर्म्स? 18वी, 19वी आणि 20वी टर्म. याची बेरीज 225 दिली आहे तुम्हाला. सो बाय फर्स्ट कंडिशन T18 अधिक T19 अधिक T20 बरोबर 225. ओके. आणि काय कंडिशन दिली आहे बघा, सम ऑफ द लास्ट 3 टर्म्स. म्हणजेच कोणत्या? इथे लिहिल्यात आपण 35वी,
36वी आणि 37वी. बाय सेकंड कंडिशन T35 प्लस T36 प्लस T37 इज इक्वल टू 429. बरोबर ना. असं आपल्याला दोन कंडिशन्स या दिलेल्या आहेत. आता नेहमीचं आपण सुरू करायचं काम की अरिथमॅटिक प्रोग्रेशन असल्यामुळे तुम्हाला ए आणि डी हे सर्व मी आता इरेज करतो, बिकॉज ऑल दीज थिंग्स नाउ वी हॅव वी आर नोईंग नाउ. सो आय विल इरेज ऑल दिस इज नॉट नीडेड. ठीक आहे. आता आपण काय नेहमीप्रमाणे लिहिणार, लेट ए बी द फर्स्ट टर्म, लेट ए बी फर्स्ट टर्म and dB common difference of AP. मग त्याच्यामुळे काय होईल बघा, TN फॉर्म्युला यू नो, TN इज A प्लस n-1 इंटू D. सो आता ही जी पहिलं इक्वेशन आहे तुमचं T18 प्लस T19 प्लस T20 हे आपणाला दिले 225. याचाच अर्थ काय, ए प्लस 17D हे पहिली टर्म झाली, दुसरी झाली ए प्लस 18D आणि तिसरी टर्म ए प्लस 19D. बघा इथे T18 लिहिताना n18 आहे म्हणजे ए प्लस 18-1 म्हणजे 17D म्हणून हे लिहिलं आपण. T19 लिहिताना n19 आहे, सो दिस विल बी ए प्लस 19-1 म्हणजेच 18D. आणि मग इथे तुमचं तिसरं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये T20 म्हणजे n20 आहे म्हणून 19 आणि ही बेरीज तुम्हाला 225 दिलेली आहे. म्हणजेच काय होणार बघा, हा ए हे जर ब्रॅकेट आपण सोडवले तर हा 3 वेळा ए आहे. सो 3A प्लस हे 17D हे 18D आणि हे 19D म्हणजे किती होणार, याचं बेरीज किती होणार बघा, 17, 18 आणि 19 म्हणजे यांची बेरीज होणार 54. कारण काय, मधल्या टर्मची तिप्पट होणार, कारण ह्या क्रमाने येणाऱ्या 3 संख्या आहेत. बरोबर ना. समजा मी 3, 4, 5 अशा संख्या घेतल्या तर त्यांची बेरीज 4ची तिप्पट येणार, कारण मधली संख्या 4 आहे. तसंच आहे इथे, हे 17D आहेत, हे 18D आहेत, हे 19D आहेत. 17, 18, 19 या क्रमाने येणाऱ्या 3 संख्या असल्यामुळे यांची बेरीज मधल्या संख्येची तिप्पट येणार म्हणजे 54D. दिस इज 225. हे आपलं पहिलं इक्वेशन होईल. ओके. ऑल्सो what we have, T35 plus T36 plus T37 is equal to 429. So when you use again the same formula TN, T35 म्हणजे काय होणार बघा, A plus 34D plus T36 काय होणार, A plus 35D आणि हा जो T37 आहे तो काय होणार, A plus 36D. This is given to you as 429. So again, if you add all those terms, what you will get is again see same story. This is A, this is A, this is A. We can have brackets if you want, because this is one term, this is another term and this is another term. But when you resolve the bracket and solve them, तुम्हाला ते 3A मिळणार प्लस मगाच्यासारखं 34, 35 आणि 36 यांची बेरीज या क्रमाने येणाऱ्या 3 संख्या आहेत म्हणून मधल्याची तिप्पट म्हणजे 35 त्रिक 105. 105D हे तुमचं 429 आहे. हे तुमची 2 इक्वेशन्स झाली. आता ही मला सॉल्व्ह करून ए आणि डी मिळवता येईल. बघा इथे पण 3 आहे, 3 आहे, त्यामुळे काय करू शकतो आपण, 2 - 1 करा, कारण 2 मध्ये 105D आहे, इथे 54D आहे, याच्यापेक्षा ही लहान संख्या आहे, त्यामुळे सबट्रॅक्शन सोपं जातं तुम्हाला. म्हणून आपण काय करणार, 3A प्लस 105D बरोबर 429 वजा 3A प्लस 54D
बरोबर 225. मग हे 3a मायनस 3a कॅन्सल होणार. 105 वजा 54 म्हणजे किती झाले? 51d झालं. आणि इथे 429 वजा 225 म्हणजे 9तून 5 गेले 4, 42तून 22 गेले 20. म्हणून 51d बरोबर 204. म्हणजेच d किती होणार? 204 भागिले 51 म्हणजेच तो 4 होणार. त्यामुळे d ची किंमत 4 आली. आता ही जी काही d ची किंमत आहे ना, ती आपण कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकूया. पहिलं जे इक्वेशन आहे ना ते बघा, हे असं आहे. पहिलं इक्वेशन आपलं काय आहे बघा? पहिलं इक्वेशन आपलं 3a प्लस 54d बरोबर 225 आहे. सो पुट d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. काय मिळतं आपल्याला? 3 इंटू a. सो 3a प्लस 54d. d 4 आहे तुमचा आता, त्यामुळे 54 गुणिले 4 बरोबर 225. म्हणजेच काय होणार? 3a अधिक 54 चौक किती होणार? 54 दुणे 108, त्याची दुप्पट 216 बरोबर 225. म्हणजे काय होणार? 3a बरोबर 225 वजा 216 म्हणजेच 3a बरोबर 9 होईल. आणि त्यामुळे a बरोबर 9/3 होईल, विच इज 3. सो यू गॉट a इज इक्वल टू 3 आणि d इज इक्वल टू 4. वन्स यू गेट, दीज आर द टू थिंग्स दॅट वी रिक्वायर फॉर गेटिंग एनी AP. मग आता मला त्याच्यामुळे काय म्हणता येईल बघा? जर माझ्याकडे a आणि d च्या व्हॅल्यू आलेल्या आहेत तर आय हॅव नथिंग टू डू नाव. जस्ट आय हॅव टू राईट डाऊन द terms of the arithmetic progression. Okay, so AP will be, AP is a ची व्हॅल्यू 3, त्याच्यात 4 मिळवा कारण कॉमन डिफरन्स 4 आहे. पुढची टर्म 7, त्याच्यात पुन्हा 4 मिळवा 11, त्याच्यात पुन्हा 4 मिळवा 15, त्याच्यात पुन्हा 4 मिळवा 19 अँड सो ऑन. दिस इज द अरिथमॅटिक प्रोग्रेशन दॅट वी आर आस्क्ड. लक्षात आलं का? तेव्हा अगदी सोपे प्रॉब्लेम्स असतात, काही याच्यामध्ये कठीण असं नाहीये. इफ यू प्रॉपरली थिंक व्हॉट इज आस्क्ड देन यू मस्ट अनालाइज द प्रॉब्लेम. नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या की प्रॉब्लेमचं अनालिसिस मला चांगलं जमलं पाहिजे. आता इथे कसं होतं बघा, तुम्हाला असं सांगितलं होतं की तिथे बघा 37 टर्म्स आहेत असं तुम्हाला सांगितलेलं आहे. आता 37 टर्म्स ज्यावेळी असतात त्यावेळी मधल्या 3 टर्म्स कुठल्या हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही असं लक्षात घ्यायचं की ज्यावेळी ऑड असते टर्म, ही ऑड टर्म असते त्यावेळी बरोबर एक टर्म ही मधली मिळते तुम्हाला. म्हणजे ते कसं काढायची? 37 हा जो ऑड नंबर आहे ना त्याच्यात 1 मिळवा आणि त्याला 2 ने भागा म्हणजे 38 भागिले 2. 19वी टर्म जी आहे, 19th टर्म ही त्याची मधली टर्म असणार. मग मधल्या 3 सांगितल्या आहेत म्हणजे त्याच्या आधीची आणि त्याच्या पुढची एक, अशा त्या 3 टर्म्स मधल्या येणार. म्हणजेच काय? 18वी, 19वी आणि 20वी टर्म. लक्षात घ्या, समजा तुमच्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये एकूण 21 टर्म्स असतील तर मग मिडल टर्म कोणती? 21 टर्म्स जर असतील तर मग मिडल टर्म कोणती येणार बघा? मी आत्ताच सूत्र सांगितलं तुम्हाला. जर नंबर ऑड असेल, ऑड आहे ना, 21 ही विषम संख्या आहे, त्याच्यात 1 मिळवायचा आणि 2 ने भागायचं म्हणजे 21 अधिक 1 भागिले 2 म्हणजे 11. मग 21 टर्म्स ज्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत त्याची 11वी टर्म ही मिडल टर्म असेल. हे त्यातलं आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. कसं आहे बघा, प्रॉब्लेम देतात ना तो काय तुम्हाला त्याचं अनालिसिस करता आलं पाहिजे. हे जे मी कायम सांगत आलो ना त्याचा हा अर्थ आहे की तुम्हाला ते आधी नेमकं त्यांनी काय सांगितलेलं आहे ते जर नाहीच कळलं ना तर आपण प्रॉब्लेम सोडवणार कसा? शक्य नाही. म्हणून ते महत्वाचं आहे. म्हणून आता काय झालं बघा, समजा तुम्हाला असं सांगितलं की मिडल, बघा समजा आता असं इथे 21 टर्म्स आहेत समजा एकूण. हे जरा मी एक्स्ट्रा घेतो आहे तुमचं, त्या प्रॉब्लेममध्ये वापरलंय आपण. पण इतर ठिकाणी ते कसं वापरायचं? 21 टर्म्स असतील आणि मिडल 5 टर्म्स असं म्हटलं, मिडल 5 टर्म्स. तर काय होणार? 21 टर्म्स असल्यामुळे आत्ताच आपण काढलं की 11th टर्म इज मिडल टर्म. 11th टर्म इज मिडल टर्म. मग आता मी मधल्या 5 टर्म्स पाहिजेत म्हणजे आधीच्या 2 आणि पुढच्या 2 म्हणजेच काय?
10वी 9वी 11वी ही एक्झॅक्टली मिडल, 12वी टर्म आणि 13वी टर्म, 13th टर्म, 12th टर्म, 11th टर्म, देन 10th टर्म आणि मग 9th टर्म, अशा तुम्हाला त्या टर्म्स मिळणार. हे लक्षात घ्या. मुद्दा त्यातला काय आहे की तुम्हाला हे लक्षात येणं गरजेचं आहे की आपल्याला हाऊ टू कॅल्क्युलेट मिडल टर्म कशी काढायची हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यासाठी मी हे सर्व एक्स्ट्रा तुमचं डिस्कशन करतो आहे. मग आता ज्या काही कंडिशन्स दिलेल्या असतील 5 टर्म्सच्या बाबतीत त्या आपण त्याच्यात वापरायच्या. आणि काहीही झालं तरी अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा कोणताही प्रॉब्लेम सोडवताना TN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू D हा फॉर्म्युला असणारच. आणि SN चा जो फॉर्म्युला आहे, SN चा फॉर्म्युला काय असतो, N/2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस N-1 इंटू D. नथिंग अदर दॅन these two आर रिक्वायर्ड टू सॉल्व एनी अरिथमॅटिक प्रोग्रेशन प्रॉब्लेम. ओके, सो इन दिस लेक्चर वी कुड सॉल्व सम 2 or 3 प्रॉब्लेम्स. परंतु हे सर्व हॉट प्रॉब्लेम्स आहेत, हे कठीण प्रॉब्लेम्स म्हटले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रॉब्लेम्स जर येतील तर बाकीचे सोपेच आहेत. आणि कुठलाही चॅप्टरमधला कुठलाही प्रॉब्लेम सोडवताना आधी आपली थिअरी चांगली तयार पाहिजे. प्रॉब्लेम्स ज्या फॉर्म्युल्यांचा वापर करून मी सोडवणार ते फॉर्म्युले माझे तयार पाहिजे, तर आणि तरच मला हे सर्व येणार आहे. अदरवाईज इट इज नेव्हर पॉसिबल. त्यामुळे ह्या गोष्टींचं तुम्ही कॉग्निजन्स घ्याल असं मला वाटतं. आय होप यू अंडरस्टूड वॉट एव्हर वॉज डिस्कस्ड इन दिस लेक्चर. Thank you. We will continue in the next lecture.